बच्चू कडू आणि त्यांच्या सोबत नागपुरात दाखल झालेल्या आंदोलकांनी महामार्ग कालपासून रोखून धरलेला आहे आणि तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की हा नागपूर आणि वर्धा महामार्ग आहे आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने आंदोलकांनी काल संध्याकाळपासून हा महामार्ग जो आहे तो रोखून धरलेला आहे। बच्चू कडू त्यांच्या सहकाऱ्यांसह महामार्गाच्या मधोमध बसलेले आहे आणि समोर तुम्ही बुटीबोरी आणि वर्ध्याच्या दिशेने पाहू शकता की वाहनांच्या किती लांब रांगा, अनेक किलोमीटर पर्यंत रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि इथे जवळ दृश्यांमध्ये तुम्ही ट्रॅक्टर्स वेगवेगळे पाहू शकता, ज्या ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून हे सर्व आंदोलक, जे सर्व शेतकरी आहे, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत, ते नागपुरात दाखल झाले होते आणि ते सर्व ट्रॅक्टर्स आणि जे सोबत आणलेले वाहनं आहेत ते महामार्गावर आडवे लावण्यात आलेले आणि त्यानंतर संपूर्ण महामार्ग वरची जी वाहतूक जी आहे त्याची प्रचंड एक कोंडी अनेक किलोमीटर पर्यंत झालेली आपल्याला पाहायला मिळते। दुसरा जो दृश्य तुम्हाला दाखवायचा आहे तो म्हणजे या महामार्गाच्या वरून जाणारा हा जो संपूर्ण भाग आहे, हा जबलपूर हैदराबाद महामार्ग आहे, जो एक फ्लायओव्हर बच्चू कडू यांनी ज्या ठिकाणी जामठा येथे महामार्ग रोखून धरलेला आहे त्याच्यावरून हा फ्लायओव्हर जातो आणि हा महामार्ग सुद्धा आंदोलकांनी जो आहे तो रोखून धरलेला आहे आणि त्यामुळे याच्यावरही अनेक किलोमीटर पर्यंत वाहनांची कोंडी झालेली आहे। शेकडोंच्या संख्येने जे ट्रक्स जे आहेत ते थांबून आहेत, जे अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणारे, पेट्रोल असेल, दूध असेल, धान्य असतील, ते घेऊन जाणारे जे ट्रक्स आहेत ते अनेक किलोमीटर पर्यंत थांबलेले आहे आणि अशा पद्धतीने जे आंदोलक आहेत ते महामार्गाच्या वरती पण या ठिकाणी जे आहेत तो रस्ता रोखून थांबलेले आहे। कालपासून हा महामार्ग सुद्धा रोखून धरलेला आहे। एक प्रचंड वाहतूक कोंडी अनेक किलोमीटर पर्यंत झालेली आहे। बरोबर आहे। एवढ्या दिवसाचा शेतकरी हा अंधारातून बाहेर निघायचा प्रयत्न करतात, पण हे सरकार, हे शासन आजपर्यंत निघूच नाही दिलं आणि आमची सर्व शेतकऱ्याची मागणी आहे की एवढा जर जाम होत आहे तर तुम्ही जे आश्वासन दिलं ते कर्जमाफी करा। केव्हापर्यंत थांबणार आहे? काल रात्री पूर्ण रात्र इथेच काढली आहे आम्ही, अख्खी रात्री इथं काढली आहे। एवढी थंडी वाजत होती आम्हाला तरी, आणि काल दिवसाची ऊन पण आम्ही अंगावर घेतली, रात्री थंडी घेतली, तरी आम्ही राहायला तयार आहोत। जेवढी कर्जमाफी होणार नाही तिथून हटणार नाही। आम्ही कसंही राहू, पाण्यावर राहू, कसंही राहू, पण कर्जमाफी घेतल्याशिवाय राहणार नाही। पोलिसांनी बंदुकीच्या गोळ्या झाडल्या, भगतसिंग व्हायला तयार आहोत, आम्ही शहीद व्हायला तयार आहोत शेतकऱ्यासाठी। आंदोलकांची भावना जी आहे ती तीव्र आहे आणि आम्ही इथून महामार्गावरून हटणार नाही अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका जी आहे ते आंदोलक व्यक्त करतात आणि समोर तुम्ही पुन्हा पाहू शकता की नागपूर वर्धा जो महामार्ग आहे त्याच्यावर कशा पद्धतीने वाहतूक कोंडी झालेली आहे आणि अनेक किलोमीटरपर्यंत बस असतील, ट्रक्स असतील किंवा इतर खाजगी जे वाहनं असतील ते जवळपास काल संध्याकाळी 4:30 ते 5 वाजल्यापासून महामार्गावर विविध ठिकाणी अडकून आहेत। पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर आहे, मात्र सध्या आंदोलक जे आहेत ते शांततेने का होईना मात्र आक्रमकपणे महामार्गावर ठाण मांडून बसलेले आहे। त्यामुळे फक्त नागपूर वर्धा महामार्गच नाही तर हैदराबाद जबलपूर जो महामार्ग जामठावरून जातो तो सुद्धा सध्या रोखून धरण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।